ईश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या आईला घर कोणी आईला लागल कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या आईला घर कोणी आईला लागल कोणी आईला लागल कोणी देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे आठवणी ते रुतल जागी रुतल जागे रुतल जागे देव मंदला देव मंदला देव मंदला मंदला देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू मला काय करू भाव बोलाला काय करू देवना लगे 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 आठवणी ते रुतल जागी देव घ्या फुका 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 देव घ्या आणि करू का मूल काही देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे आठवणी ते रुतल जागी दुबळा तुका भावे मीना दुबळा तुका भावे दुबळा तुका भावे वीना तुका भावे उदात देव घेतला ऋण देव घेतला ऋण ओ हरा देव घेतला ऋण देवना
जागे रोजे रोजे जागे रोजे जागे बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी याद लावा थोडं देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा कोणी देवगा
जागे 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 आठवण दे हृदय विठ्ठल
देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला घर पुसोनी देवन लगे साठवणीचे रुंधले जगे देव मंदला भाव बुडाला काय करू देवन लगे साठवणीचे रुंदले जगी देव घ्या फुका न लगे रुका मोल काही देवन लगे साठवणीचे रुंदले जगी दुबळा तुका भावे विना उदार देव घेतला ऋण देवन लगे साठवणीचे रुंदले जगी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समगत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आहे त्यांच्या कृपाधाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सोनोपंत तथा मूर्जनतया मामासे बोलती नामे शंकर शुभंकरा निसंगतो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो ऐसा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो सेवी लागी सेवक झालो आता लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका धरा वेरू मस्तक हे पाय देव घ्या कोणी ऐताला घर पुसोनी देवन लगे साठवणीचे रुंदले जगे प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंदे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अरे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती येणारे जगतमान्य जगदवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या उपदेशपर प्रकरणातील हा अभंग असा 5 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून एखाद्या व्यापाराची भूमिका मला स्पष्ट करत आहेत. या जगाचा कल्याण व्हावं या जगाला सुख भेटावं असं तुकोबारायांना वाटत आहे. तुकोबाराय एका टोपलीमध्ये त्या देवाला घेऊन आपल्या डोक्या घेऊन चालत आहेत आणि गावोगावी मला ते जात आहेत. जाताना ते प्रत्येकाला म्हणत आहेत देव घ्या कोणी देव घ्या कोणी अरे देव घ्या अरे देव घ्या सर्वांनी. अरे देव घेतला ना तर तुमचे सर्व सुख आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. अरे तुम्हाला आनंद पाहिजे ना तुम्हाला समाधान पाहिजे ना मग हा देव घ्या तुम्ही. तुम्हाला कोणताही त्रास न होता कोणतेही तुमच्यावर संकट न येता हा देव प्रत्यक्ष तुमच्या भेटीला आलेला आहे. आयता आला घर पुसून एवढं तुकोबाराय सांगतात की देव घ्या. परंतु या समाजाने त्या तुकोबाराने काय उत्तर दिलं तर त्या समाजाने त्या तुकोबाराने उलट उत्तर दिलं. समाज म्हणजे लोक काय म्हणतात त्यांना देवन लगे साठवणीचे रुंदले जगे. अरे देव हा नको आम्हाला. ही माणसं काय म्हणतात अरे देव आहे ना हा आम्हाला नकोय. पण तुकोबारा म्हणतात नकोय अरे काय झालं नकोय मग काय झालं मला काहीतरी कारण तर असेल ना. तर तुकोबारा म्हणतात काहीतरी कारण असेल मग
ते लोक म्हणतात की आमच्या घरामध्ये हा देव ठेवायला जागा नाही, साठवणीचे रुंधले जगे. बघ तुकोबाराय म्हणतात काय जागा नाही, हे मला तुमचं उत्तर काय पटत नाही. अरे आपल्या घरात बघा 2 ते एक माणूस आहे आणि त्याचे 2-3 माणूस बंगले आहेत आणि तुम्ही म्हणता जागा नाही, असं कसं? अहो कधी बघा आपला एक घर असतो, ते एका घराचा कचरा काढताना आपल्याला हे करमत नाही, तर एवढे आपला देव ठेवायला आपल्याकडे जागा नाही असं म्हणताय, हे मला पटत नाही. मग तो आपले देव म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी जो माझा देव आहे ना, या देवाला मंदी आलेली आहे. काय मंदी? देव मंदला, देव मंदला. महाराज ज्याप्रमाणे एखाद्या पिकाला मंदी येते ना, त्याप्रमाणे या ठिकाणी माझ्या देवाला मंदी आलेली आहे. मंदी का आलेली आहे तर तुकोबाराय मनातल्या मनात विचार करतात, ही देवाला माझ्या मंदी का आलेली आहे? तर ही जी माझी लोक आहेत ना समोर, त्या लोकांमध्ये ह्या देवाबद्दल काय नाही, भाव नाही महाराज. म्हणून ह्या देवांमध्ये भाव नसल्यामुळे माझ्या देवाला मंदी आलेली आहे. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. मग महाराज तुम्हाला असं वाटतं ना की देवाची किंमत काय? बरोबर, एखादी वस्तू आपण घेतोय, मग त्याची किंमत असल्याशिवाय आपण घेतो कधी नाही ना. मग त्या देवाची किंमत काय असं ते विचारतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे हा देव आहे ना, हा मी तुमच्यासाठी सुखरूप आणलेला आहे आणि या देवाची काहीही किंमत नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका. अरे हा देव आहे तर हा देव तुम्ही फुकट घ्या महाराज. काय म्हणतायत? हा देव तुम्ही फुकट घ्या, त्याच्या बदल्यात मला काही नको. न लगे रुखा मोल काही, मला काही नको. या अभंगात तुकाराम महाराज एखाद्या व्यापाराची भूमिका मला स्पष्ट करतात. तसं बघा अनेक व्यापारी असतात, कसे म्हणतात भाजी घ्या, फळे घ्या, तसं या ठिकाणी महाराज तुकाराम महाराज म्हणत आहेत देव घ्या. आणि असं तुमच्यामध्ये आमच्यामध्ये असं बसलेलं एक मनुष्य असतं महाराज, तो उठतो तुकोबारायांना म्हणतो अहो तुकोबाराय तुम्हाला काय काम धंदा नाही काय? काय म्हणतो? तुम्हाला काय काम धंदा नाही? सकाळी उठून इथे येता आणि म्हणता देव घ्या, देव घ्या. हा तिथं रिकामा कोण आहे? तेव्हा म्हणतात तुकोबाराय म्हणतात अरे काय झालं? तेव्हा तो मनुष्य म्हणतो अहो तुम्ही काय सारखं म्हणताय देव घ्या, देव घ्या. अहो तुम्हाला घर नाही का? तुकोबाराय म्हणतात हो मला घर आहे. मग तो व्यक्ती म्हणतो अहो तुमच्या घरी आहे ना, मग हा देव तुमच्या घरी ठेवा ना, मग तुम्ही कशाला हा देव इथे आणलात? तेव्हा तुकोबाराय महाराज चांगलं एकदम सुंदर उत्तर देतात, सर्वांनीच लक्ष देऊ नका. तर तुकोबाराय म्हणतात अरे ज्याप्रमाणे समजा आपण आपल्या गावामध्ये एखादा मोठा कीर्तनकार आणतो, बरोबर, एखादा मोठा कलाकार आणतो, तर तो जेव्हा आणतो तेव्हा आपली जिम्मेदारी बघा किती असते महाराज. जर त्याची व्यवस्था नीट झाली नाही तर त्या ठिकाणी आपली फजित होती. आणि हा तर महाराज भगवंत आहे, हा परमात्मा आहे, हा जगाचा परमात्मा, हा माझ्या घरी मी एकटा कसा काय ठेवू शकतो? मी तर दुबळा आहे महाराज, मी तर गरीब आहे. दुबळा तुका भावे विना. अरे हा देव आहे ना, हा देव मी उधार आणलेला आहे. जे संत मंडळी आहेत, या संत मंडळीकडून मी या जगाला सुख पाहिजे होतं, या जगाला आनंद पाहिजे होता, म्हणून मी हा देव आहे या सुखरूप म्हणजे उधार घेऊन आलेलो आहे. हे उदार देव घेतला. एवढे करून सुद्धा सर्व हा समाज वापस म्हणत आहे देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जगे. असा या अभंगाचं माझ्या अल्पमते बुद्धीप्रमाणे जसं हा पटला तसं मी हा अभंग आपल्या समोर मांडलेला आहे, भावार्थ मांडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा हा पर्याय द्यायचा, तो असा की आपल्या सातेरे गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाचे आता 116वे वर्ष, बरोबर ना? 116वे वर्ष. हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री विश्वनाथ महाराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह अखंडितपणे चालत आलेला आहे. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण किशोर महाराज चौगुले या ठिकाणी ते उपस्थित आहे. रिवलेश रोप लावल्याद्वारे त्यांनी रोप लावलं आणि त्यांचं पालवी देण्याचं कार्य आता माझ्या घरून होत आहे. विठ्ठला विठ्ठला. एक दुःखद घटना म्हणजे ती म्हणजे आपल्या सोबत असणारी, आपल्यामध्ये वावरणारे
हो महाराज, कोणतंही काम असलं ना तरी त्या पुढे यायच्या. कोणताही असू दे, पकवानाचं असू दे, चहाचं असू दे, कोणताही महाराज असू दे काम, ते पुढे यायच्या आणि ते लगेच काम करायच्या. अशा आपल्यातून आता निघून गेलेत अशा स्वर्गवासी हरिभक्त पारायण शशिकला आजी पवार या आता आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज बोरकर हेही काही आजार असल्यामुळे आपल्यामधून आता निघून गेलेले आहेत. मी भगवंताला एकच प्रार्थना करतो, अरे हे भगवंता, ह्या दोघांना तुझ्या चरणाशी जागा दे अशी मी तुला विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि मी माझ्या गुरुवाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार हा कीर्तन आहे त्या कीर्तनाला सुरुवात करतोय. विठ्ठला तुकाराम महाराज या अभंगातून त्यांना आलेला एक अनुभव स्पष्ट करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे या भूलोकावरती जो कोणी येतो त्याला कर्तव्य आहे. महाराज महाराज कर्तव्य आहे. या भूलोकावरती कोण येतो तर या भूलोकावरती महाराज जीव येतो. काय येतो? जीव येतो. महाराज दुसरं म्हणजे देव येतो. एक तिसरं म्हणजे संत येतो. जीव, देव आणि संत हे तिघी महाराज या भूलोकावर येतात आणि या सर्वांना महाराज कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? तुम्ही तर सर्व बसलात, प्रत्येकाला महाराज कर्तव्य आहे. ज्याला कर्तव्य ज्याचं ज्या जन्मी पूर्ण झालं नाही ना त्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. पुढच्या जन्मी त्याला ते कर्तव्य पूर्ण करावं लागतं. विठ्ठल महाराज प्रत्येकाला कर्तव्य आहे. असं कोणीही नाही या जगामध्ये की ज्याला कर्तव्य नाही. प्रत्येक जण जो जन्माला येतो ना तो काही ना काहीतरी करण्यासाठीच येतो, इतर तो येत नाही. तर महाराज आता देवाचं कर्तव्य काय? काय देवाचं कर्तव्य काय? तर देवाचं कर्तव्य आहे की धर्माचे पालन करणं, धर्माची स्थापना करणं आणि धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करे काम विजवाडवावी नाम. अरे देवाचं कर्तव्य आहे काय? तर धर्माची स्थापना करणं, त्याचे संरक्षण करणं आणि जो याला दुष्ट आहेत ना, जे दुष्ट लोक आहेत ना त्यांचा नाश करणं हे देवाचं कर्तव्य आहे. पवित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्विधा धर्म संस्थापनाताय संभवामी युगे युगे. या ठिकाणी काय सांगितलंय की धर्म संस्थापनाताय. या ठिकाणी आपला धर्म म्हणजे आता कोणता हा विचार घ्यायला पाहिजे. अरे धर्म म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं नाही की हिंदू धर्म, शीख धर्म असे अनेक प्रकारचे धर्म या ठिकाणी सांगितले नाहीत. तर या ठिकाणी धर्म कोणता सांगितलेला आहे तर हा जो मनुष्य आहे ना, हा मनुष्य ज्यावेळी जीवन जगत असतो त्याला जीवन कसे जगावे हा जो सांगतो ना त्याला मला धर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आपण जीवन जगतोय पण आपण जीवन जगण्याला सुद्धा महाराज काहीतरी नियम लावलेले आहेत की तुम्ही असं जगावं, तुम्ही तसं जगावं. कसंही जीवन जगून चालत नाही, ते आपल्या धर्माप्रमाणेच जगावं. म्हणजे धर्म म्हणजे थोडक्यात काय तर धर्म म्हणजे मनुष्य या जीवनामध्ये कसं जगल याला म्हणतात महाराज धर्म. या ठिकाणी त्या धर्माची व्याख्या केलेली आहे. आणि आपला धर्म हे धर्म हा आपला हिंदू धर्म आहे. हा हिंदू धर्माची उपशाखा थोडक्यात मानली जाते. अशी हे धर्म या ठिकाणी सांगितलेले. धर्म संस्थापनाताय संभवामी योगे योगे. अरे ही धर्माची स्थापना करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे.
हा धर्म आहे ना महाराज, हा धर्माची स्थापना करण्यासाठी येथे आलेलो आहे. त्याचप्रमाणे आता देव झालं, मग महाराज जीवही या ठिकाणी येतो. कोण? जीवही या ठिकाणी येतो. मग महाराज जीवाचं कर्तव्य काय? तर जीव ज्यावेळी आपल्या या भूलोकावरती येतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये भरपूर दुःख घेऊन येतो तो. तेव्हा तो दुःख घेऊन येतो, तेव्हा दुःखांचा त्या ठिकाणी तो नाश करावा, हा कुणाचं कर्तव्य आहे? तर जीवाचं कर्तव्य आहे. तर ज्यावेळी जीव हा जननीच्या उदरामध्ये असतो, म्हणजेच कुणाच्या आईच्या गर्भामध्ये असतो ना महाराज, तेव्हा तो देवाला कळकळी विनंती करत असतो, अरे हे देवा, अरे हे परमात्मा, मला या संकटातून तू मुक्ती कर, मी तुझाच अंश आहे, असं तो महाराज देवाला विनंती करत असतो. त्याचप्रमाणे हा जीवाचं महाराज कर्तव्य आहे की त्याचा दृष्टांत नाश करून तो चांगलं करावं, हे जीवाचं कर्तव्य आहे. आपला हा जीव आलेला आहे ना भूलोकावरती, हा एकटाच आहे. ह्याला एकटाच सर्व करावं लागणार आहे, दुसरं कोण ह्याला मदत करणार नाही. महाराज आपुली आपण करा सोडावन, संसार बंधन तोडावे. या सर्वांमध्ये आपल्याला स्वतःला काही ना काही करावं लागणार आहे, दुसरा कोणीही आपल्याला काही करता येणार नाही, असं महाराज जीवाचं कर्तव्य सांगितलंय. संतांचं कर्तव्य काय? किंवा संतांचं कर्तव्य हे जगाच्या कल्याणासाठी आलेलं आहे, आणि हा जगाचं कल्याण करण्यासाठी हे संत अवतीर्ण झालेले आहेत. जगाच्या कल्याण संतांची होती, देह कष्ट भीती परोपकारी. हे जगाचं कल्याण करणं हे कुणाच्या हातात आहे? तर संतांच्या हातात आहे. ते कसं? तर महाराज हा आपला मनुष्य आहे ना, म्हणजे आपला हा जीव आहे, बरोबर. या जीवाला आपल्याला मोक्षाच्या साधनाकडे नेण्याचं कार्य कोण करतं? तर संत करतात, बरोबर. हा बघा, ज्याप्रमाणे एक लहान मुलगा असतो, बरोबर, पहिलीतला मुलगा असतो, त्याला तो शाळेत जातो, शाळेत गेला त्याला काही येत नसतं, लिहिता येत नसतं, वाचता येत नसतं, मग शिक्षक त्याचा हात घेऊन त्याला शिकवतात आणि त्याला अक्षर काढायला शिकवतात, त्याचप्रमाणे त्याला वाचायला शिकवतात. तसंच आणि नंतर तो मुलगा आहे तो चांगला अभ्यास करून, चांगलं तसं लिखाण करून, वाचन करून शिकतो महाराज. तसंच या ठिकाणी आपले गुरु आहेत, म्हणजे संत आहेत ना, हे संत आपल्याला शिकवतात कसं वागावं, कसं काय करावं. म्हणून मला संत हे आपल्या मोक्षाच्या प्राप्तीचे साधन दाखवतात. विठ्ठल विठ्ठल महाराज कल्याण करण्याचं कुणामध्ये हक्क आहे? तर हे आपल्या संतांमध्ये आहे. महाराज कल्याण म्हणजे काय? तर कल्याण म्हणजे थोडक्यात भलं. आपण बघा म्हणतो कधी कधी माझं भलं झालं, काय म्हणतो ना कधी कधी की माझं भलं झालं, माझं कोमट झालं, म्हणजे ह्याला आपल्या कल्याणाला काय म्हणतात? थोडक्यात भलं म्हणतात, म्हणजे आपलं चांगलं होणं, ह्याला काय म्हणतात? भलं. पण महाराज आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो नेमकी? आपल्या दिवसभर आपण नेमके काय करतो? तो खातो पितो झोपतो, एवढंच आहे ना. असं एक गाणं का निघालंय, मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पिओ, दिन को आराम करो. हा गाणं काय तसं निघालाय. तसं आता आपलं चाललं आहे. आपल्या जीवनात दुसरं चाललं तरी काय आहे या संसाराविना? दररोज सकाळी उठायचा, झाला सर्व चहा नाश्ता, नंतर कामाला जायचा, नंतर यायचा वापस, तीच दिनचर्या, झोपायचं उठायचं, झोपायचं उठायचं. दुसऱ्या जीवनात काय आहे? मग हे जीवनात काही नाही, म्हणून या ठिकाणी संत आलेले आहेत महाराज. संतांनी या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. या ठिकाणी हित करण्याचे ते सांगत आहेत. विठ्ठल विठ्ठल महाराज या ठिकाणी ते हित आपला कशामध्ये आहे ना ते सांगतात. हित म्हणजे महाराज काय? थोडक्यात आनंद. काय आनंद? आपला ज्यामध्ये आनंद आहे ना तो आपला हित. मग महाराज हा हित कशामध्ये आहे? हा आनंद कशामध्ये आहे? तर हा आनंद हा परमार्थामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी पायवरले जाणारे बहुतेक मंडळी भरपूर आहेत, पण त्यांना माहित असेल खरा आनंद म्हणजे काय. महाराज खरा आनंद म्हणजे काय? हित म्हणजे काय? ज्या आनंदाचा महाराज लवलेश होत नाही, म्हणजे काय? जो आनंद कधीही संपत नाही त्याला काय म्हणायचं? हित महाराज म्हणतात. मग असा जो आपला आनंद आहे तो आपला आनंद मिळेल तरी कुठे? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, अरे हा आनंद आहे याचा कधी संपतच नाही, मग हा भेटेल तरी कुठे? बरोबर ना? मग हा भेटेल नाही, तो आपण अनुभवायचा असतो महाराज. प्रत्येक महाराज पायवर जातो,
पाय भरलं म्हणजे अरे आपण जो परमार्थ करतो ना, त्या परमार्थला जो आनंद असतो ना, तो बघा तो कधीही संपणारा नसतो. लहान मुलापासून ते वृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत बघा सर्वजण महाराज आनंद घेत असतात, पण तो आनंद कोणीही विसरत नाही. ह्याला म्हणतात महाराज आपलं हित. विठ्ठल विठ्ठल. अरे या ठिकाणी हित सांगितलेलं आहे बरोबर, पण हे हित सांगताना आपल्याला काय लागतं? सुख लागतं बरोबर. प्रत्येकाचा अर्थ इथं खाली बसलेल्या मंडळीपैकी मला सांगा, या जीवनामध्ये कुणाला दुःख पाहिजे? दुःख कोणाला पाहिजे? सर्वांना सुख पाहिजे बरोबर का नको सुख? पण मला नेमके तुम्हाला दुःख म्हणजे काय, सुख म्हणजे काय हे तरी नक्की माहित आहे का? की फक्त मला सुख पाहिजे आणि मला दुःख पाहिजे बस. पण नेमकी सुख आणि दुःख म्हणजे हे काय हे माहित आहे का? तर महाराज सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय तर नीट लक्ष देऊन ऐका. बस दुःख म्हणजे काय तर अरे आपल्या दुःखातून जो सुख होतो ना महाराज, तोच खरा माणूस असतो, तोच खरा व्यक्ती असतो. जो आपलं समजा दुःख आहे ना, ह्या दुःखात पण आपलं सुख शोधता आलं पाहिजे महाराज. मी असंच एक दिवस माझा मित्र होता, त्या मित्राचा महाराज ऍक्सिडेंट झालं, चिपळूणला महाराज ऍक्सिडेंट झालं. नंतर त्या ठिकाणी मी एक दिवस त्याला बघायला गेलो. बघायला गेल्यानंतर त्याचे वडील एकदम महाराज दुःखी झालेले, एकदम डिप्रेशन मध्ये गेलेले. काय करावं काय समजत नव्हतं असं त्यांना, एकदम वेड्यासारखे झालेले महाराज त्या मुलाला बघून. नंतर मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर बघितलं तर हे एकदम डिप्रेशन मध्ये गेलेत. तो मुलगा पण गप आहे, त्याच्या फक्त हाताला महाराज लागलं होतं, दुसरं एवढं काही जास्त झालं नव्हतं, फक्त गाडीचा फक्त थोडं वाट लागली होती. नंतर मी त्या ठिकाणी गेलो हो, आणि ते बाबा डिप्रेशन मध्ये होते, त्याच्या बाजूला जाऊन बसलो महाराज. नंतर त्यांना विचारू लागलो काय झालं, नेमके काय झालं. तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली महाराज. हकीकत सांगितल्यानंतर नंतर मी बोललो अरे बरं झालं. काय बोललो? अरे बरं झालं. त्याचे बाबा महाराज माझ्याकडे बघायला लागले. अरे बरं झालं म्हणतोय? असं कसं म्हणतोय बरं झालं? अरे आमच्या पोराला काय झालंय आणि तू म्हणतोस बरं झालंय? बोललो असं बाबा हे असं नाही, ऐका तुम्ही, बरं का झालंय तर बाबा अहो समजा त्या फक्त आता हातच तुटलाय, नीट समजा. अरे त्याचा पाय जर तुटला असता तर तुम्ही काय केलं असतात? जर समोरच्या व्यक्तीला जर त्यांनी जर उडवली असती आणि तोही जर मृत्युमुखी पडला असता तर तुम्हाला कोर्ट तसेच पोलीस यांच्या पूर्ण चक्रा मारा झाल्या असत्या. म्हणजेच तुम्हाला आता जेवढं लागलंय ना, जे आपल्यामध्ये आहे म्हणजे जे आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला मिळणारच आहे, त्याचं कोण आपल्याला सोडू शकत नाही. पण त्या दुःखामध्ये सुद्धा आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे. मग मी त्या ठिकाणी सांगितलं की अहो काबा असं काही नाही, एवढं बाबा सुख म्हणा की ह्या मुलाला फक्त एवढंच लागलेलं आहे, दुसरं काय लागलेलं नाही. जर पाय तुटला असता तर तुम्ही काय केलं असतात? तेव्हा ते बाबा विचारू लागले आणि मला बोलले हा रे बाबा बरोबर म्हणतोयस तू, जर ह्याला काय झालं असतं तर काय केलं असतं? म्हणजेच महाराज या दुःखातून आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे, ही आपली एवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि हे कोण करू शकतो? हे फक्त आपले संत करू शकतात. आणि संत हे आपल्याला शिकवतात काय करावं आणि कसं करावं. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज कधी आपण समजा एखादी कृती करतो बरोबर, आणि त्यामध्ये आपलं दुःख होतं. काय होतं? अरे दुःख होतं. पण आपण मग त्यामध्ये विचार करतो अरे मला दुःख झालं, मला असं झालंय तसं झालंय, मला हा लागला, मला तो लागला. मग महाराज एवढं दुःख करतो, पण आपण कधी विचार केलाय का अरे मला एवढंच लागलं, जर एवढा लागला असता तर मी काय केलं असतं? आपण कधी पण समजा आपल्या एखादा प्रसंग आला ना, त्या प्रसंगाच्या आपण दुसऱ्या विरुद्धार्थी म्हणजे दुसऱ्या बाजूने मला विचार करायचा. अरे मला फक्त एवढंच झालंय, जर समोरच्या व्यक्तीला एवढं झालंय म्हणजेच माझा समजा माझा पाय आहे, हा पाय महाराज माझा थोडा दुखतोय बरोबर. मग मी त्यावर फक्त रडत बसलो की नाही अरे माझा पाय दुखतोय, मला फक्त दुःख भरपूर आहे रे, या पायामुळे मला दुःख भरपूर झालेत. पण अरे नशीब समजा फक्त तुमचा पाय दुखतोय, जर आपण त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघितलं ना आणि त्या व्यक्तीला पायच नाही, तेव्हा आपल्याला समजतं अरे मी सुखी आहे त्यापेक्षा, तो माझ्यापेक्षा दुःखी जरी आहे पण मी त्यापेक्षा सुखी आहे, हे आपल्याला तेव्हा समजतं. म्हणून महाराज आपण या दुःखातून आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असं महाराज हे संत आहेत ना, हे संत आपल्याला या मोक्षाच्या मार्गाकडे जाण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणून हे जे संतांनी जे लिहिलेले आहेत महाराज, हे महाभारत घडलेले आहेत, हे आपले वापस रामायण घडलेलं आहे, हे असंच घडलेलं नाही महाराज, या मागे सुद्धा कारण आहे. हा आपला जीव आहे ना महाराज, हा आपला जीव या भूलोकावरती येतो.
आणि भूलोकावरती आल्यावर त्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे त्याला सांगितलं कोणी तर अगोदर महाराज देव आवर्तीत झाले होते त्या भूलोकावरती, राम आणि कृष्ण. तसं महाराज रामाने ज्याप्रमाणे महाराज रामाने केलं त्याप्रमाणे आपण त्याचं उच्चारण नाही महाराज तर काय केलं पाहिजे, याचं आचरण केलं पाहिजे महाराज. आणि कृष्णाचं काय केलं पाहिजे, तो उच्चारण केलं पाहिजे. का तर महाराज, कारण हा बघा राम जो करू शकला तसं आपण वागलं पाहिजे, बरोबर. मग कृष्णासारखं का न वागलं पाहिजे. तर महाराज कृष्णाचे किती 16,108 गवळणी, किती 16,108 गवळणी. मग आपले समजा फक्त एकच बायको आहे, म्हणजे माझी नाही, ज्यांचे लग्न झाले ते, म्हणजे किती फक्त एकच बायको फक्त सांभाळता येत नाही, तर एवढी 16,108 गवळणी आहेत. वापस महाराज तो चोरी करतो, काय चोरी करतो, वापस रणांगणावर भागून जातो. म्हणजेच या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय महाराज, अरे आपल्या जीवाला काय करावं आहे, काय करायचं आहे ना ते एका साईडला रामाने सांगितलं आहे आणि काय नाही करायला पाहिजे ते एका साईडला कृष्णाने सांगितलं पाहिजे, कृष्णानं सांगितलेलं आहे. सांगण्याचा थोडा अजून मतितार्थ असा आहे की देवाने दोन्ही साईडने सांगितलेलं आहे या ठिकाणी काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आम्हाला देवाने एवढं का केलं तर आपण आपला हा मनुष्य आहे, बरोबर. हा मनुष्य ना असा विचार करतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण नाही. काय प्रत्येकाला मला वाटतं अरे मीच आहे म्हणून तो हे सर्व आहे, असं प्रत्येकाला मला वाटतं. म्हणून हा देवाने ही लीला का केलेली आहे, तर हा जेव्हा हा जीव आहे ना तेव्हा म्हणतो ना अरे मीच मोठा आहे, तेव्हा हा कृष्णाचं महाराज हे उच्चारण करायचं असतं, तेव्हा दाखवायचं असतं अरे तू काय, तो भगवंत बघ त्याने काय काय करून ठेवलेलं आहे, तेवढा तू करशील काय. तेव्हा तो महाराज जीव आहे हा जीव शांत होतो. यासाठी रामायण आणि महाराज महाभारत तसेच आपलं पांडव आणि कौरवांचं युद्ध झालेलं आहे. याचे प्रसंग आपण तुम्हाला का सांगतो तर त्याच्यातून आपल्याला बोध आला पाहिजे. मनुष्य हा आपला जीव आहे ना, हा जीव जगत असताना त्याला चांगला काहीतरी बोध आला पाहिजे महाराज. आपली बोधकथा केवढी असते, मोठी असते, पण त्यातून निघणारं तात्पर्य महाराज केवढं असतं, छोटंच असतं ना, बरोबर ना. मग तसंच आपलं हे सर्व कथा का सांगतात तर अरे त्या कथेमधून आपल्याला काहीतरी थोडासा अर्थ असतो, तो आपला अर्थ लगेच आपल्याला समजावा म्हणून हे कथा सांगितले असतात. विठ्ठल विठ्ठल असं संतांनी या संपूर्ण ठिकाणी आपलं दुकानं मांडून ठेवलेले आहेत. काय दुकानं मांडून ठेवले आहेत आणि आपल्या दुकानामध्ये भर गच्चा असा माल मला भरून ठेवलेला आहे. संत सज्जनी मांडली दुकानी, संत सज्जनी मांडली दुकानी, संत सज्जनी मांडली दुकानी, संत सज्जनी मांडली दुकानी. दया पाहिजे ते आहे रे, दया पाहिजे ते आहे रे, दया पाहिजे ते आहे रे, दया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती सुखात सारा, भक्ती मुक्ती सुखात सारी, भक्ती मुक्ती सुखात सारा, भक्ती मुक्ती सुखात सारी. कोणी दयाकडे नकाही रे, कोणी दयाकडे नकाही रे, कोणी दयाकडे नकाही रे, कोणी दयाकडे नकाही रे. संत मंडळी असे पूर्ण आपला माल गच्च भरलेला आहे आणि काय वाट पाहू लागले तर आपल्या गिरायकाची वाट पाहू लागली. आपला हा गिरायक कधी येईल. सर्व संत मंडळी असं माल वाटून ठेवल्यानंतर हा विचार करू लागला कधी येत आहेत. परंतु महाराज आपली जी आता अवस्था अशी आहे ना, आपण कधी चांगल्याकडे जात नाही. कारण की संतांकडे महाराज देव होतं, सर्व संपूर्ण माल त्यांनी भरून ठेवला होता. देवाकडे जाण्याचा जो प्राप्तीचा जो मार्ग आहे ना तो संतांनी भरून ठेवलेला होता. पण त्या ठिकाणी कोणीही महाराज गिरायक आला नाही. बघा जेव्हा आपल्या महाराज दारू आपल्याकडे येते का आपल्या दारूकडे जावं लागतं. मी तर पित नाही, तुम्हाला माहिती जे पितात त्यांना माहिती. आपल्याकडे दारू येते का दारू आपल्याकडे येते महाराज, आपण त्या दारूकडे जातो, बरोबर. पण जर आपल्याला दूध पियायचं असेल तर आपण दुधाजवळ जातो का दूध आपल्या जवळ येतो. कोण येतो, दूध
आपल्या जवळ येतो, बरोबर ना? म्हणजेच महाराज जे चांगलं आहे ते चांगलं आपल्याला पटत नाही, आपण कधी पण वाईटाकडे जातो महाराज. म्हणून या ठिकाणी सर्व देव आपले सर्व गिरायक आहेत ना, हे सर्व गिरायक निघून गेले. नंतर ह्या संतांना विचार पडू लागला, अरे काय करावं आता? आता आपला एवढा माल आहे, हा उधार घेऊन आणलेला आहे, आता ह्या मालाचं काय करावं? म्हणून तुकोबा म्हणू लागले की त्यांनी एक टोपली घेतली. काय घेतली? टोपली घेतली. त्या टोपलीमध्ये महाराज त्यांनी तो माल आहे तो माल ठेवला, आणि तो माल ठेवल्यानंतर ती टोपली आपल्या डोक्यावर घेतले आणि महाराज गावोगावी जाऊ लागले. आणि गावोगावी गेल्यानंतर ते म्हणू लागले अभंगाचं प्रथम चरण. देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला पुसोनी देवन लगे साठवणीचे रुंदले जगे. अरे तुकोबारायांनी हा माल आहे ना, हा देव आहे ना, देवरूपी माल आपल्या टोपलीमध्ये महाराज भरलेला आहे. आणि गावोगावात जात आहेत आणि म्हणत आहेत देव घ्या देव घ्या. देव घ्या सर्वांनी. अरे या जगाला मला सुख पाहिजे होतं, अरे या जगाला आनंद पाहिजे होता, आणि या जगाला मला समाधान पाहिजे होतं. याकरता तुकोबाराय हा देव घेऊन आलेले आहेत. ते म्हणू लागलेत अरे देव घ्या देव घ्या. काय म्हणताय महाराज? देव घ्या देव घ्या. अरे हो देव घ्या महाराज असं म्हणत संपूर्ण अशी मंडळी जमा झाली. महाराज त्या मंडळीत ते तुकोबाराय विचारू लागले, तुकोबाराय काय आणलंय काय आणलंय? टोपलीमध्ये काय आणलंय? काय भाजी आणली आहे की फळं आणली आहेत की काय आणलंय नेमकी ते सांगा आम्हाला. तर तुकोबाराय म्हणतात अरे तुम्हाला सुख हवं होतं ना, म्हणून मी त्या सुखासाठी हा देव आहे ना, हा देव तुमच्याकरता आणलेला आहे. आणि आता बघा अगोदर आपल्याला देव जर प्राप्त करायचे असेल तेव्हा आपल्याला कुठे तपश्चर्या करायला लागायची, बरोबर? देव असा प्राप्त होत नव्हता महाराज. त्यासाठी अनेक रानामध्ये जाऊन थोर महाराज तपश्चर्या करावी लागायची, त्यानंतर देव आपल्याला प्राप्त व्हायचा. परंतु या ठिकाणी तुकोबारायांनी हा देव महाराज घेतलेला आहे. आणि देव घेऊन ते आपल्या या गावामध्ये म्हणजे लोकांकडे महाराज जात आहेत. आयता हा महाराज देव नाही देत आहेत. त्यांना कोणतेही संकट नाही, कोणतेही कष्ट नाही, कोणतेही महाराज त्रास नाही. हा देव त्यांना ते देत आहेत महाराज. ह्यामुळे कोणतेही काहीही नाही. देव कोणीही घ्या म्हणतात
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे देव कोणीही घ्या, कोणीही घ्या महाराज. स्त्रीने घ्या, पुरुषाने घ्या, कोणीही घ्या महाराज. तो प्राणी असू दे, कोणीही असो महाराज, देव घ्या. अरे या ठिकाणी कोणी या शब्दाचा थोडक्यात मतितार्थ असा निघतो की कोणी म्हणजे कोणीही. त्यामुळे महाराज जात येत नाही, त्यामध्ये महाराज लिंग येत नाही. आता जात महाराज, जातीमुळे महाराज आता हा आपला चाललेला आहे ना हा जात, ह्या जातीमध्ये आपल्या या भगवंताने जे सांगितले आहेत की एकूण वर्ण किती आहेत महाराज आपले, किती 4 वर्ण आहेत. कोणकोणते तर क्षत्रिय, अपस ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र. त्यात सांगितलेलं काय तर अरे मुखामधून कोणाचं महाराज निर्माण झालं तर मुखामधून ब्राह्मण तयार झाले. कोण? मुखामधून ब्राह्मण तयार झाले महाराज. या बाहू, जे आपली बाहू आहे ना, बाहू म्हणजे काय आपले खांदे महाराज. हे खांदे कसे आहेत? बलवान आहेत, त्यांच्यामध्ये कशी ताकद आहे. म्हणून महाराज यामध्ये कोण निर्माण झालं तर आपले क्षत्रिय महाराज निर्माण झाले. आणि त्यानंतर आपला उरू म्हणतात, उरू. उरू म्हणजेच काय तर उरू म्हणजे आपली जंगा, आपण काय म्हणतो मांडी. त्या मांडीपासून कोण महाराज निर्माण झालं तर वैश्य आहेत ना महाराज, वैश्य या मांडीपासून निर्माण झाले. त्यानंतर जो आपला पाय आहे ना, या पायापासून कोण तयार झालं, या पायापासून शूद्र निर्माण झाले. विठ्ठल विठ्ठल. हे महाराज हे 4ही वर्ण आहेत ना, हे 4ही वर्ण हे देवाचे महाराज अंग आहेत. काय आहेत? अंग आहेत. यामधला एक जरी महाराज कमी झाला ना तरी तो नीट राहू शकत नाही. बघा तुमचा पाय काय पहा, मी चालाल नीट, तुम्ही राहाल नीट, तो पाय जोडा. आता मुख आपला बघा, म्हणजे समजा हा ब्राह्मण वर्ग आहे बरोबर. हा ब्राह्मण वर्ग समजा आपण बाजूला केला तर आपला मुख समजा बाजूला केला, मग आपण राहू शकतो नीट? नाही ना महाराज. त्यानंतर आपला समजा ही जंग आहे किंवा आपला जे आपली जंग आहे ही समजा बाजूला केली, आपण राहू शकतो का? म्हणजेच आपण यातून काही एक जरी वेगळं केलं ना महाराज, हे वेगळं केल्यावर आपण त्या ठिकाणी राहू शकत नाही. असं कोण सांगतं? कसं? भगवंत सांगतं. असं महाराज हे शूद्र आहे ना, तर शूद्राला कोणाची उपमा दिली आहे तर पायाची उपमा दिलेली आहे. महाराज पायाची उपमा दिलेली आहे. पण आजकाल असं चाललंय की शूद्र म्हणजे कोण? निकृष्ट व्यक्ती बरोबर. आजकाल तोच महाराज चाललेला आहे, शूद्र म्हणजे कोण? निकृष्ट व्यक्ती. परंतु महाराज या भगवंताने या वेदामध्ये असं एकही शब्द वापरला नाही. अरे एकूण शब्द किती वापरले तर 20 शब्द वापरले. कुणाला? शूद्राला महाराज. तर एकाही शब्दामध्ये त्यांनी त्या शूद्राला कमीपणा महाराज लेखलेला नाही की तू खालच्या वृत्तीचा आहेस. म्हणजे असं एकही अंग नाही की त्याला त्यांनी कमी लेखलेलं आहे. सर्वांना समान त्यांनी वाटून दिलेलं आहे. हे 4ही वर्ण आहेत ना महाराज, या 4ही वर्णांना त्यांनी समान वाटून दिलेले आहेत. परंतु आपण आजकाल आता आपण सर्व विभाजन करत आहोत. आपल्या महाराज जी बुद्धी आहे ना, त्याला आपली सीमा पाहिजे. काय पाहिजे? सीमा. जर सीमा चांगली असली ना तर ही बुद्धी कशी शांत राहते, चांगली राहते. जेव्हा ही सीमा नसली ना तेव्हा बघा एकदम बुद्धी आहे ती चलचल करत असते. महाराज हे आपले वर्ण आहेत ना, वर्ण सांगितलेले आहेत. शूद्र एकूण किती? 20 सांगितले महाराज. सर्व वेदांमध्ये एकूण 20 वेळा या शूद्रांचं महाराज वर्णन केलेलं आहे. महाराज सांगायचं काय, महाराज ब्राह्मणाचा मुलगा हा ब्राह्मण आहे, शूद्राचा मुलगा शूद्र आहे असा कदापि मला सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा, ब्राह्मणाचा मुलगा हा ब्राह्मण हा होऊ शकत नाही. महाराज कसं? तर बघा महाराज हा व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती त्याच्या आपल्या वर्णावरून महाराज निश्चित होत नसतो. तर हा व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती ही त्याची जात आहे ना महाराज, ही त्याचे गुण आणि कर्मावरण महाराज ठरत असते. चातुर्वर्णम माया सृष्टम गुणकर्म विभागश. अरे हे मी सांगत नाही, कोण सांगतोय तर आपला भगवान परमात्मा सांगतोय की हे जे आहेत ना, ही जी आपली जात आहे ना महाराज, हे वर्ण आहेत ना, हे कशावर विभागलेले आहेत तर आपल्या गुण आणि कर्मावरून. आपण म्हणतो ब्राह्मण आहे किंवा समजा आपला शूद्र आहे, त्याचा मुलगा शूद्र, हे कदापि महाराज योग्य नाही. त्याचा मुलगा महाराज शूद्र आहे, त्याचे गुण आणि कर्म यावरून जर ठरलं जातं की तो कोण व्यक्ती आहे. म्हणून असं महाराज त्याचा आपण असं कोणी म्हणू नये की त्याचा वर्ण खालच्या पातळीचा आहे, असं कोणी म्हणू नये. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज जर असंच असतं ना की वर्णावरून जर आपले कर्म झाले असते तर कसं असतं तर
तर आपल्या चातुर्वर्णम माया सृष्टम गुणकर्म विभागश, म्हणजे गुणकर्म विभागश या ठिकाणी काय लागला असता तर वर्ण विभागश, म्हणजेच काय चातुर्वर्णम माया सृष्टम वर्ण विभागश असा लागला असता. परंतु या ठिकाणी भगवंताने तसं केलं नाही. का म्हणजे आपले वर्ण आहे ना, म्हणजे आपले 4 वर्ण आहेत ना, हे 4 वर्ण कशावर निश्चित केले जातात तर आपले गुण आणि आपले कर्म यावर महाराज निश्चित केले जातात. आता 4 वर्ण आहे, हे 4 वर्ण महाराज हे कोणी नसून हे देवाचे अंश आहेत. कोणाचे? देवाचे अंश आहेत. ह्यामध्ये कोणी महाराज दुजा भाव नाही, एकही महाराज यात दुजा भाव नाही. विठ्ठल विठ्ठल आता आपण सांगा भार्गवराम, कोणाकोणाला माहित आहे भार्गवराम म्हणजे कोण? महाराज भार्गवराम म्हणजे कोण तर परशुराम. महाराज हे भार्गवराम हे अगोदर कोण होते तर महाराज हे अगोदर ब्राह्मण होते. कोण होते? ब्राह्मण होते. परंतु ते त्यांच्या गुण आणि कर्मामुळे महाराज कोण झाले तर क्षत्रिय झाले महाराज. बरोबर. त्यानंतर हा बघा रावण, अरे हा रावण कोणाच्या कुळातला तर भिनस्थ मुनी. बरोबर ना, भिनस्थ मुलींच्या तो कुळातला, म्हणजे कोण होता? ब्राह्मण. परंतु गुण आणि कर्मानुसार तो कशामध्ये गेला तर तो राक्षस प्रवृत्तीमध्ये गेला. बरोबर. असेच म्हणून आपलं गुण आणि कर्म महाराज आपले डिपेंड करतं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आता आपण वाद करतो ना जात जात जात, ही जात नाही ती महाराज, ही जात असते. कधी जात नसते महाराज, जात म्हणतात. ही जात आहे ना महाराज, ही संपवण्याचे कार्य आहे आपल्याकडे असतं. अगोदर कुठेही लिहिले नाही की जात ही तुमची अशी आहे तशी आहे. हे जी सीमा आहे ना ही आपण स्वतः तयार केलेली आहे महाराज. आपल्या लहान मुलांना बघा, त्यांना कधी शिकवतं का आपण आपली ही जात आणि आपली ती जात आहे? त्यामुळे प्रार्थना काय म्हणतात? हीच आमोची प्रार्थना हीच आमोची मागणी, माणसानी माणसाशी माणसा समवागणी, हीच आमोची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा अंतरंगी रंगुदे, अन पुन्हा पसरो नव्याने शुद्धतेची चांदणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच आमची प्रार्थना. महाराज या माणसाने आहे ना, त्या माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आता हा माणूस आहे, हा माणूस महाराज विसरायला चालला आहे. हा आता मध्ये महाराज आपली सीमा चाललेला आहे. म्हणजे आपण ही जात आहे ना महाराज, ही आपण जात ही आपण विसरली पाहिजे. ही आपली जी मधली सीमा आहे ना, ही सीमा आपण विसरली पाहिजे. जसं आपण मनुष्य म्हणून या जन्माला आलोय तसंच मनुष्य म्हणून आपण मरणार आहोत. असं मला थोडक्यात हा जात आहे. विठ्ठल विठ्ठल तर महाराज या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कोणी देव घ्या कोणी. अरे कोणी घ्या, या माझ्या जात नाही माहीत, ह्या माझ्या जात नाही माहीत, लिंग नाही माहीत, महाराज कोणी घ्या, स्त्री असो पुरुष असो कोणी घ्या. हा देव घेण्याचा अधिकार हा सर्वांना आहे महाराज. कोणाला? सर्वांना आहे. त्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की हा देव माझा आहे, हा देव तुझा आहे, असं कोणी म्हणू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल असं महाराज हे तुकोबर आहे. आपला हा देव घेऊन महाराज त्या ठिकाणी गेलेले आहेत. काय? देव घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. देव घेऊन गेल्यानंतर ते सर्व संपूर्ण समाजाला म्हणत आहेत की अरे देव घ्या, अरे देव घ्या. हा देव आहे ना, हा देव हा आयता आपल्याकडे बसून आलेला आहे. तुम्हाला कोणतेही संकट नाही, काही नाही. तुम्ही हा देव आहे, हा देव फक्त अलगद घ्या. हेच महाराज आता हा समाज त्या आपल्या तुकोबारांना काय उत्तर देतं हेच अभंगाचं दुसरं चरण. देवन लगे देवन देवन लगे देवन लगे देवन लगे देवन
लगे साठवणीची रुंदले जगी. हो तुकोबारा राय, तुमचा हा देव आहे ना, हा देव आम्हाला नको असं कोण सांगताय? तर ते लोक त्या तुकोबारा मला सांगत आहेत की हा देव तुमचा आम्हाला नको. का तर आमच्या घरामध्ये या देवाला ठेवण्याची जागा नाही महाराज. काय जागा नाही महाराज? जागा नाही म्हणजे थोडक्यात काय तर आता या ठिकाणी तुकोबरा सांगतायत अरे तुमच्याकडे जागा नाही असं कसं? अरे देव आहे ना, त्या देवाला आपल्या हृदयामध्ये महाराज ठेवायचं असतं. कुठे? हृदयामध्ये. आपण काय करतो? एका कोपऱ्यात ठेवतो, तिथं देव मांडतो, बरोबर? तो मांडलाच पाहिजे, परंतु जो खरा देव असतो ना महाराज, हा आपल्या हृदयामध्ये मांडला पाहिजे. हृदयी मंदिरी हृदयी मंदिरी कृष्ण नामे हि दोन्ही सागरी हृदयी मंदिरी स्मराकारी. आपुल्यापण करा सोडवन संसार बंधन सोडावेगी. अरे हा देव आहे ना, हा देव आपल्या हृदयात महाराज साठवला पाहिजे. आता तुम्हाला वाटतं हा देवाची किंमत महाराज काय असेल? देवाची किंमत काय? समजा आपल्याला एक वस्तू पाहिजे, ती वस्तू आपल्याकडे फुकट भेटते का महाराज? आणि जी वस्तू फुकट भेटते त्याची आपल्याला व्हॅल्यू राहत नाही. सत्य परिस्थिती आहे बघा. कुठे तुम्ही फुकट वस्तू घ्या, त्याची महाराज किंमत आपल्याला राहते का? नाही. अरे फुकट भेटली आहे ना, आपण वापरायची कशी पण, बरोबर? पण महाराज या ठिकाणी देव आता फुकट येत आहेत. काय? देव फुकट. जर आपल्याला देव असा तर फुकट भेटला तर आपण काय करायचा? कधी विचार केला? अरे देव जर आपला असा फुकट भेटला असता तर आपण काय काय केलं असतं? मी असा केला असता, मी तसा केला असता. परंतु त्या काळच्या लोक म्हणत आहेत अरे हा देव आम्हाला कशा करता उपयोग येणार आहे? असे अनेक प्रश्न त्या तुकोबारांना विचारू लागले. म्हणून तुकोबारा म्हणू लागले की हा देव आहे ना, हा देवाची तुम्हाला काहीही किंमत द्यावी लागणार नाही. अभंगाचं 4थं चरण.
देव घ्या फुका, देव घ्या फुका, अनेक रुग मोल काही, देवन लगे साठवणीचे रुंदले जगे. असा हा महाराज आपला देव आहे ना. देवाचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. काय नामस्मरण केलं पाहिजे. नामसंकीर्तन साधन पैतोपे लपावे. आता कुणाला वाटतं आपले पाप नाहीसे व्हावे. प्रत्येकाचे पुण्य आहेत, एवढे पुण्य आहेत महाराज, कोणाच वाटत नाही आपले पाप कमी व्हावं. महाराज आपल्या आता सर्वांचे पाप कमी व्हावं ना. सर्वांनी हात वर करून त्या भगवंताचं नामस्मरण करा. धोबा रखो माई,